हे जो हात फिरतोय ते मी इमॅजिन करतोय माझा जो वरच्यावर हात फिरतो असा असा, तर ती मी लाईन तिथे ज्या खूप गर्दी होणार आहे त्या लाईन टाळतोय आणि मग ज्या फोल्ड आहे, आता फोल्डचं ठिकाण आपल्या एल्बोपर्यंत असते, इथं टेन्शन पॉईंट इथं आहे म्हणून येतं. आणि दुसरी गोष्ट बघायचं काय तर त्यांच्या मानेतला गॅप आणि आपला गॅप, जो इथं गॅप पडला इथं हवाला, एवढे वेळ ते व्यक्ती समोरची बसते की आपण त्याला चित्र काढू शकतो. थोड्या वेळ 5 मिनटं तर कोणी बसणार नाही तुमच्यासाठी तिथे. आणि याचं भान असलं पाहिजे की आपला पेपर खराब होणार आहे ती व्यक्ती उठून गेल्यानंतर. तर तेव्हा ते भान येईल तुम्हाला, तेव्हा तुमचा हात आपोआप स्पीडने पडेल. सर रिपीट काढताना प्रपोर्शनमध्ये नाही येत ना सर काही, म्हणजे आपण काढायचा प्रयत्न केला तरी ते प्रपोर्शनमध्ये नाही बसत. आपण स्टार्ट केलं वरतून तर ते पूर्ण पाण्यात बसत नाही. नाही बसेल ना, कारण आपण कसं हे केल्याने येणार आहे. तुमचा अगोदरचा प्रश्न पण तोच होता, तर मी तेच सांगतोय हे केल्याने येणार आहे, एकदाच नाही येणार. माझ्याकडनं हे चुका होत होत्या की कधी पाय मोठा व्हायचा, कधी पाय छोटा व्हायचा, तर ते सगळ्याकडनं होतं आणि व्हायलाही हवं, मला तर असं वाटतं. इथं प्रपोर्शन गेलं तरी पण काही हरकत नाही, कारण स्केचिंग आहे. पण शक्यतो एक्सप्रेशन आणि ते याच्याकडे इकडे थोडंसं दुर्लक्ष करायचं. ते एक्सप्रेशन ह्या चित्रात टाकायचं जेव्हा आपण ते फायनल करू. इथं मी फक्त जो गॅप त्याच्या पायात दिसतोय समोरच्या व्यक्ती, त्या गॅपला बघायचं आणि खूप पटकन करायचं, म्हणजे ते एका जमिनीवर वाटलं पाहिजे. आणि जेवढ्या मिनिमल लाईन घेता येईल तेवढ्या मिनिमल घ्यायच्या. खूप साऱ्या लाईन घ्यायची गरज नाही. तुम्ही स्टडी करताना तेव्हा घेऊ शकता. इथं मेमरी करायची गरज नाही. तुम्ही वारंवार करता, आपण कधी स्केच उठून गेल्यानंतर मेमरी करतो ना. आता मला इकडचं काही दिसत नाही, मी जस्ट आहे तो रॉड दिसतो म्हणून तेवढं केलं. एवढं जरी केलं आणि मग हळूहळू ते डिटेल वाढायचं. फक्त इकडे जागा ही प्लेसमेंट करायची, याची जागा आहे, या जागा मी इथं प्लेस केल्या. याच्या व्यतिरिक्त स्केचिंगमध्ये ते तुम्ही जेव्हा करशाल जास्त तेव्हा ते आपोआप वाढेल.